नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मार्केटसारखी बॅग घरी कशी बनवायची ते सांगणार आहे. किती सुंदर मस्त ही बॅग तयार झालेली आहे. खूप मजबूत आणि टिकाऊ ही बॅग बनलेली आहे, ती पण घरच्या घरी. चला तर ही बॅग कशी बनवायची ते बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा इथं मी 2 पीस घेतलेले आहेत. एक आहे मेन फॅब्रिक आणि एक आहे खताची पिशवी, म्हणजेच युरिया वगैरे मिळतो ना तशी ती पिशवी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी इथं. आता हे आपण चारही बाजू जोडून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी हेच कापड लावून हे दोन्ही भाग तयार करून घेतले आहेत. याची रुंदी आहे 12.5 इंच आणि याची पूर्ण लांबी आहे 13.5 इंच. तर अशा पद्धतीने हे मी दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इथं वरच्या बाजूला आपण गोट करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने इथं मी दोन्ही साईडला गोट जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इकडून 3.5 इंच आणि इकडून इथं आपण अशा पद्धतीने बंद लावून घेणार आहोत. हे बंद अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी बंद हे जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने लांब पट्टी मी काढून घेतलेली आहे. पट्टीची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 32.5 इंच. आणि त्यानंतर इथून अशा पद्धतीने मी याला गोठी घालून घेतलेला आहे. त्यानंतर बघा या पट्टीचा मध्य काढून घ्यायचा अशा पद्धतीने. हा झाला मध्य. त्यानंतर बघा याचाही मध्य काढून घ्यायचा. हा झाला याचा मध्य. त्यानंतर याचाही मध्य काढून घ्यायचा. अशा पद्धतीने या तिन्हीचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे मी. तर बघा ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून घेऊन या मध्यापासून अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. चला तर मी ही पट्टी जोडून घेते. तर बघा ही पट्टी मी अशा पद्धतीने सेंटरपासून जोडून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथून आता याच्या मध्यापासून आणि याच्या मध्यापासून हा भाग हे अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर बघा हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी जोडून घेतलेला आहे. आपली जी शिलाई आहे ती अशा पद्धतीने बाहेरच्याच बाजूने आली पाहिजे, याकडे फक्त लक्ष द्या, बाकीचं काही नाही. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. तर थोडासा चौकोन देऊन इथून अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे. तर असं साईडनं फक्त आपणाला इथं पायपिंग करून घ्यायची आहे, गोट लावून घ्यायचा आहे. तर मी ही पायपिंग गोट लावून घेते, त्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर हा आहे आपल्या पिशवीचा फायनल लुक. तर तुम्हाला ही पिशवी कशी वाटली कमेंट करून का सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.